अखंड आवडी जागृती स्वप्नीही त्याची स्थिती दृढ भक्ती असावे। एकदा का भगवंताच्या भक्तीत तो साधू कर्ममान व्हायला लागला की त्या नामाचं महत्व सांगून एकदा का देवाचं नाम भगवंताचं गुण कीर्तन असं अखंड त्याला ते जागृतीत आवडायला लागतं। जागृतीतच त्याला ते कीर्तन आवडतं असं नाही, स्वप्नीही त्याची स्थिती स्वप्नात सुद्धा त्याच्या काय होऊन जाते, अशी हरीची भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये ठसावल्या जाते। ऐशा परी भक्तियुक्त दृढतर झाले ज्याचे व्रत तवतव होय आरद्र चित्तन प्रेमा अद्भुत हरिनाम कीर्ती। असं काय करते हरिभक्तीत त्याचं चित्त दृढ होत गेलं, अधिकाधिक त्या भक्तीची त्याला आवड लागली की त्याचा चित्त आरद्र चित्त होय। आरद्र म्हणजे द्रवीभूत चित्त त्याचं पाझरायला लागतं आणि त्या प्रेमानं त्याला त्या भगवंताचं अगदी वेळ लागून जातं। आत्मा परमप्रिय हरी त्याचे नाम कीर्तिता हर्षभारी नित्य नवे आवडवरून सभाये अभ्यंतरी हरी प्रगटे। आत्मा परमप्रिय हरी ऐका नाही, सगळ्यात जर काय प्रिय असेल तर आत्मा, असा जो सगळ्यांचा प्रिय असलेला आत्मा त्यालाच हरी म्हटलंय, असा जो तो परमात्मा आहे त्याच्या नामकीर्तीचा अत्यंत हर्षयुक्त, अत्यंत आनंदानं, अत्यंत आवडीनं नित्य नवी आवड त्याच्या आत बाहेर ती प्रगटत राहते। चुकल्या मायपुता संकटी एकाकी बहुकाळे झाली भेटी तिने ओरडे घालून मिठी चाली जीवी पोटी आणि वार रुदन। एखाद्या आईच्या आणि लेकराची चुकामुक व्हावी आणि एकदम त्या दोघांची भेट झाल्यावर ते लेकरू जसं आईच्या पायाला घट्ट मिठी मारतं, अशा प्रकारचं एवी जीव शिवा औषधी भक्तीचे पेठे झाली भेटी आत्मसाक्षात्कारे पडे मिठी ती संधी माझी उठी अनिवार रुदन। देवी जीव शिवा औषधी जीव आणि शिव यांची अनेक कल्पच्या कल्प झालेली चुकामुक आणि भक्तिरूपी बाजारात त्यांची भेट झाली। जीव आणि शिवांची भेट कुठे होते? भक्तीचे पेठे भक्तिरूपी बाजारात त्यांची भेट झाली। आणि मग काय होतं, जीव आणि शिवाची भेट झाली की आत्मसाक्षात्कारे पडे मिठी, आत्मसाक्षात्कार होतो त्याला, ते दोन्ही दोन राहत नाही तर दोन्ही एक होऊन जातात। आणि असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला तो साधक काय करतो, अनिवार्य रुदन सारखा रडायला लागतो। ते जे त्याचं रडणं असतं तर ते रडणं आता दुःखाचं नसतं तर ते काय असतं, आनंदाश्रू असतात। आनंदाचं त्याचं ते रुदन असतं, कारण अनेक जन्म त्यानं साधन केलेलं असतं, त्या साधनात झालेली कष्ट, त्या साधनात झालेलं दुःख आणि त्या साधनाचं साध्य त्यानं जे मनात धरलं होतं ते प्राप्त झाल्यानंतर त्याला अत्यंत प्रमाणानं आनंद होतो आणि मग तो रडायला लागतो। परमात्मयाशी आलिंगन येणे अनिवार्य स्पंदन रोमांचित हृदयानं सप्रेम पूर्ण उसासोनी करी भगवंताला आलिंगन देतो। त्या आलिंगनानं त्याचं अंगाचं सगळं त्याला स्पंदन यायला लागतं, त्याला त्याचा कंठ दाटून यायला लागतो, सगळे रोम त्याचे उभे राहतात, अष्टसात्विक भाव सगळे त्याच्या शरीरावर यायला सुरुवात होतात। सगळेची गदगदवणी हसे मानी मज माझीच मी असे सुखरो भेटलो हे आयुष्य रे कुणी आपले विषय हसवचे लागे। कधी रडायला लागतो तर कधी गरागरा हसायला लागतो। वेड्या त्याला ते आनंदात तो रडतोय का हसतोय याचं त्याला काही भान राहत नाही। पिसं लागतं त्याला त्याचं आणि मग तो हसायला लागतो। मी अखंडत्वे स्वय संचलो अभेद पूर्णत्वे अनादि रचलो तुम्ही अवयव मने जहालो मेलो येथे आठवे डोलो हसूची लागे। कशामुळे हसतो तो हसायचं कारण सांगता येत नाही महाराज। अखंडत्वे स्वय संचलो, मी आता स्वतः अखंडत्वाला काय झालेलो आहे, प्राप्त झालेलो आहे। आता जन्म मरणाचं मला काही कारण राहिलं नाही। माग कितीतरी वेळेस मी जन्मलो आणि काय झालो, मेलो। किती वेळेस जन्मलो किती वेळेस हे सांगता येत नाही। एवढ्या वेळेस मला जन्मावं लागलं आणि मरावं लागलं, पण आता मी जो चुकलो होतो तो माझ्या मूळ घरी आलो, आहे का नाही। आणि याच अवस्थेचं तुकोबाराय वर्णन करत असताना म्हणतात, आलो निदाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, मी अखंड पळतात वराच्या सर्पा बेन
पडे अडखळे भयपूर्ण तोच दोराती ओळखून आपण सोय हसे. हसतो का तो? त्या हसण्याचं कारण सांगताय. पळे दोराच्या सर्पातून त्याचा हसू यायला लागतं. काय मी भेव लागलो. दोरीचा सर्प होता, तो दोर हातात आला आणि दोर हातात आल्यावर तो हसू लागला. काय म्हणला, मी काठ्या आणल्या, बॅटऱ्या आणा, माणसं बनवा, अंगाला घाम काय आला, भेव काय लागलो, घाबरू काय लागलो. आणि साप कशाचा होता? सर्प होता तोवरीच न कळता. ऐका नाही, रज्जू तोवरीच सर्प होता, तो कुठवरी सर्प होता न कळता. जोपर्यंत कळत नव्हता तोपर्यंत त्याला काय म्हणू लागलो मी? सर्प मानू लागलो. ते संसाराचा अभाव, देहभाव समूळ व्हावो, तेथे ना तेथे ममता अनुभव मत होता पाहू म्हणून हसे. संसाराचा अभाव. आता त्याच्या ठिकाणी त्या जसा तोरीवर सापाचा अभाव होता, हसत होता, भाव नव्हता, तो अभाव होता. अभाव म्हणजे नसणे आणि भाव म्हणजे असणे. दोरीच्या ठिकाणी सर्पाचा अभाव होता, पण मी त्या मंद अंधकारात त्या सापाचा भाव करू लागलो आणि तो मला भ्रम झाला होता आणि त्या भ्रमापोटी मी घाबरलो होतो. आणि आता प्रकाशानं माझा भ्रम काय केला? निघून गेला. आणि भ्रम निघून गेल्यामुळे त्याला आता मागचं हसू यायला लागतं. एखादा काय असतं, एखादा मोठा नोकरीला लागला, खूप मोठ्या पदावर गेला. मोठ्या पदावर म्हणजे चांगल्या भारतातलं मुख्य पद त्याला मिळालं. आणि मग घरी आला. ते कोळीचे म्हणला सगळ्या बहिणी बिहिणी सगळे बसले. आणि असे बसल्यावर मग काय असतंय, जे जास्त कमवतंय ते मुख्य असतात. बरोबर आहे? घरातलं जे जास्त कमवते सगळे त्याच्या भोवताल असतात. नवरदेवाच्या भोवताल वर राड फिरत असतं, तसं कमवत्याच्या भोवताल सगळे कुटुंब काय होत असतं, नातेवाईक काय होत असतात, फिरत असतात. मग त्याला, साहेब तुम्ही पहिले नाशे, साहेब पहिले तुम्ही तसे, साहेब तुम्ही तसे, तुम्ही असं करायचे. अहो साहेब, त्याची आई म्हणते, अहो साहेब असं काय सांगता, साहेब लहानपणी ती भावगी आता परत त्या भावली नाही दिली की रडायची. असं त्याला ते दाखवल्या जाते. आणि मग तो हसतो. नाही, तुला ते त्यावेळेस तू अज्ञानी होता, त्यावेळेस तू भावनी नाही मिळाली तर काय करायचा? रडायचा. पण त्याला ते मला ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला आता रडू येतं का? माझे बोल ऐकून का नवल वाटतंय? कारण ते आता ज्ञात झाली. अज्ञातपणात खरं वाटतं, ते वाटत नाही असंही नाही, पण ते कोणत्या पणात वाटतं? अज्ञातपणात वाटतं. आणि ज्ञात झाल्यावर त्याचं हसू यायला लागतं. त्याचा तोच हसतो, त्याचा तोच हसायला लागतो. तसा तो महात्मा असा, मी कशाला खरं मानलं होतं, काय कोणत्या गोष्टीला खरं मानत बसलो होतो, अरे ज्या नाहीच त्याच्याकरता मी खरं मानून बसलो होतो, म्हणून तो हसायला लागतो. बाप गुरुवाक्य निज निर्वाह, देहे असता दिविदेह भाव, माझे चारी देह झाले वाहून येणे अनुभव पाहू गरजू लागे. आणि मग तो महाराज गर्जनाही करायला लागतो. कशानं? आनंदानं गर्जना करायला लागतो. बाप गुरुवाक्य निज निर्वाह, बाप बाप बाप, काय माझ्या गुरुचं वाक्य आहे, काय माझा मूळ निर्वाह त्यांनी केला. त्या वाक्यानं मला माझ्या मूळ घरी आणलं, मला ते ज्ञान दिलं. देही असता विदेह भाव, कोणत्या स्थितीला नेले त्यांच्या गुरुवाक्याने मला? देहात असून सुद्धा मी आता कोणत्या स्थितीला गेलेलो आहे? विदेह. विदेह शब्दाचा अर्थ आहे देहात असून सुद्धा देहाची आसक्ती संबंध न राहत, आहे का नाही? देहात असून माझे चारही देह झाले वाहो, एकच नाही, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. हे चारही देह काय झाले? मिथ्या झाले, मिथ्या. आणि मूळ अनुभव आल्यामुळं तो आनंदाने गर्जायला लागतो. म्हणे धन्य धन्य भगवत भक्ती, जिने मिथ्या केल्या चारी मुक्ती, मी परमात्मा निज निश्चितीने उल्लासित गती गरज विगर्जे गजरे. धन्य धन्य भगवत भक्ती, त्या भगवत भक्तीचा उदो उदो करायला लागतो. धन्य धन्य धन्य. का? त्या भक्तीनं मला काय केलं? इथपर्यंत आणलं. त्या भक्तीचे धन्यता वर्णन करायला लागतो. ज्या भक्तीनं चारी मुक्ती मिथ्या केल्या, चारी मोक्ष काय करून टाकले? मिथ्या करून टाकले. मी परमात्मा निज निश्चिती येणे, आणि मी निश्चित आता परमात्मा स्वरूप झालेलो आहे. आणि या आनंदानं तो गर्जना करायला लागतो. धन्य भगवंताचे नाम, नामे केलो नित्य निष्काम, समोर मिथ्या भोवन गर्जनी निश्चय महाकपोडी. धन्य भगवंताचे नाम, काय त्या भगवंताचं नाम धन्य आहे. त्या नामानं मला निष्काम केलं. नाम करत निष्काम.
काही आवड नसते नामात आणि जर सारखं घेतच राहिलं तर ते परिणाम केल्याशिवाय राहत नाही, परिणामच करतं ते, साधनच आहे ते. निष्काम होण्याचं साधनही नामच आणि निष्कामता मिळाल्यावर करण्याचं साधनही नामच. अशा प्रकारचं ते नाम आहे. निष्काम करून टाकलं परमात्मा धन्य समूळ मिथ्या भावभ्रम, आणि हा संसाराचा भ्रम काय करून टाकला, मिथ्या करून टाकला. आणि म्हणून महाराज ते असा गर्जना करायला लागतो, हका फोडायला लागतो. आता तुझे नाही तर त्रिलोकी दिशेत येते मीच मिकी, मीच मी तो एकाकिनी आणि वाक्य अलौकिकी हाक फोडी. आता तुझे नाही, आता ते लोकात द्वेष दुसरं काही राहिलेलं नाही. मीच एकटा भरून राहिलेलो आहे, मीच एकटा आहे असे वाक्य बोलतो आणि मोठमोठ्यानं गर्जना करायला लागतो. दुर्धर भाऊबंध ज्याचेनी निशेष गेला हरपोनी, त्या सद्गुरूच्या निजस्तवनी गर्जनी वाणी अलौके. असा मला दुर्धर भाऊबंध. संसाराचं बंधन काय आहे? दुर्धर. ताब्यात येणं सोपं नाही, बंधन तोडणं सोपं नाही. पण महाराज ते निशेष गेला, त्याचा अवशेषही काही शिल्लक राहिलेला नाही. आणि अशा सद्गुरूच्या मुळात जे घडलं त्या सद्गुरूचं तो स्तवन करायला लागतो. मला तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी, सगळ्या संतांनी सद्गुरूचं काय केलेलं आहे? स्तवन. का? ज्यांनी मला इथपर्यंत आणलं त्यांचं कृतज्ञता ते वर्णन करतायत. ती गवळण सांगते ना, गवळणीला निलोबरायला येतात ते, मी साधन काय केलं, भगवंताच्या ताता जवळ आले पण मी साधन काय केलं, तर ती गवळण सांगते. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मत मतांतरा नाही दिले मन, हृदय धरी येले याचे चिंतन. येथे आली हो याची निज कार्या, केली कर्मे ती मागील भोगाया. आता घडती ती याते समर्पाया, नाही भय त्याने स्थळा जावया. ती गवळण शेवटचं बा, विरहाणीची शेवटची गवळणी ही आवडती गवळण. खूप गोड, खूप. ती साधन काय केलं, तर संते सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मत हे कधी सांगायली? ती शेवटच्या स्थानावर पोहोचल्यावर मागचं सांगते, मी काय केलं. मत मतांतरा नाही दिले मन, हृदय धरले याचे चिंतन हो. अशा प्रकारचं ती सांगायला लागते. आणि महाराज मग ते गुरुच, संताचं, भक्तीचं, शास्त्राचं सगळ्यांचे उपकार माझ्यावर आहे. म्हणे संसार झाला वाहो, जन्म मरणांचा अभाव, कळीकालाशी नाही ठाऊ म्हणे पाहू हाकपोडी. संसार झाला वाहो, माझ्याकरता संसार काय झालेला आहे? मिथ्या झालेला आहे. जन्म मरणाचा अभाव झाला, कळीकालाला आता माझ्या ठिकाणी यायला जागाच राहिली नाही आणि म्हणून तो गर्जना करायला लागतो. सामान्य जिंक नाही महाराज, गर्जना. साधा जिंकला तो कुस्तीत जिंकला तर तो डरकाळे पुढील लोकांनी उडी आणि तो साध्या एका कुस्तीत जिंकला तर इथं तर महाराज काळाशी कुस्ती होती, संसाराची कुस्ती होती आणि त्याच्यात तो जिंकल्यावर का गर्जना करणार नाही, का हाका फोडणार नाही? ऐशा हाकावरी हाका फोडू लागे अलौकिका, सवेची गाय निजात्म सुखान स्वानंदीने काढवलं तो. अशा हाकावर हाका फोडत राहतो आणि निजात्म सुखा गाय आपल्या मूळ स्वरूपाचं गायन करतो. त्याही आनंदात तो नाचत राहतो आणि त्या आनंदानं डुलत राहतो. परम सत्याची गोड कथा तृप्तीनं बाणवे सोय सांगता, देवे निदानो भवे हरी गातन धनी सर्वता पुरेना. आपल्या आवडत्या माणसाची जर एखाद्या वेळेला गोष्ट निघाली तर मला पोटच भरत नाही ते सांगत असताना. सांगावंच वाटतं. त्याप्रमाणे आपल्या मूळ अनुभव आणि त्या अनुभवाची कथा, त्या हरीचे गुण गात असताना त्या महात्म्याचं पोट आता भरत नाही. सारखं सांगावंच वाटतं त्याला. त्याचे गाणे ऐकता सुखोर पोय सज्ञान श्रोता, मुमुक्षा होय परमावस्थान जरी तो औचिता गावू लागे. त्याचे गाणे ऐकता, त्या भगवंताचे गुण ऐकत असताना, त्याचं नाम ऐकत असताना सज्ञान श्रोता सुखरूप होय. पहिला जो ज्यानं साधन करून पुढच्या टप्प्यावर गेलेला आहे त्याला काय होतं? सुख होतं. मुक्त महात्मा आहे, मुमुक्ष साधक आहे एखादा महाराज तर सिद्धार्थ. आपण दोन्ही प्रमाण ऐकतो. तुका म्हणे कानी आई केली मात तोची झाला घात जीवपणा.
तर हे ऐकल्याबरोबर जीवपणाचा घात होणारी मला भूमी तयार झालेली होती अगोदर. ठीक आहे, आपण म्हणतो की आपण मी ऐकतो आपला का घात होत नाही, तर आपली भूमी काय नाही तयार नाही. मग ते वाक्य आपल्यावर परिणाम करणार नाही का? परिणाम करेल, आपली भूमी तयार करेल. परिणाम करणार नाही कस काय? ते काय करेल? भूमी तयार करेल. भूमी तयार करेल. ट्रॅक्टर एकच असतं, ज्याचं नांगरलं त्याचं पेरून देतं, आणि ज्याचं नांगरलं नाही त्याचं नांगरून देतं. आहे का नाही? नांगरून ते काम तेच करतं. काम तेच. तसं संत महात्म्यांचं जे वाक्य आहे, महाराज काही काही महात्म्यांनी एका त्याचं पारायण केलं, सगळं सोडून जंगलात गेले. आहे उदाहरण, ते एकनाथ भागवताचं उदाहरण आहे ना, आशेगावचं संदीपान महाराजांनी. ते त्या परमार्थाचा काही संबंध नाही. महाराजांच्या घरी आला तो सहज कंडक्टर रिटायर झालेला आला सहज, ते एकनाथी भागवत होतं पाहिलं तर पारायणाला येतो. गेलं एकच पारायण केलं, तीनच वाजले. पंढरपुरात जाऊन झोपडी बांधली, काय करायला लागले? तीर ठोकली. काय करायला लागले? नामस्मरण करायला लागले. नामस्मरण. पुन्हा कोणतीच चिंता सोडून दिली, कोणतीच चिंता नाही केली. आणि मला वाटतं त्यांचा मुलगाही आता काय करतो? नामस्मरणच करत राहतो. संदीपान महाराज म्हणत होते म्हणे की 3 एकर जमीन विकली, मुलीचं लग्न केलं आणि सगळं भजनच करायला लागलं. आणि संदीपान महाराज त्याला किराणा बिराणा काय केला ते दुसरे दर्शनाला आलेले लोक आनंदाचं. बरोबर आहे का नाही? 3च अध्यायात काम झालं. आपलं काय होईल? त्याची भूमी तयार होती. आता जी पूर्वीची भूमी काय होती? तयार होती. त्या भूमीची भूमी तयार असते, तिला काय लागते? काय लागत नाही ना महाराज. संदीपान महाराज म्हणजे मी त्याची चिंता करतो, पण त्याला चिंता काय चिंता आहे का नाही? ते काय असतंय? खाऊन पिकलेलं असते, फक्त गाडीचा काय लागतो? त्याला धक्का लागतो. धक्का लागला की लगेच ते सगळं पाणी बाहेर येतं. तसं येते महाराज. महात्मे आहे का नाही, त्यांचे अनेक जन्माचं साधन राहतं, त्यांना लगेच आनंद होतो. एखादा मला साधक आहे तर साधकाला होत नाही असा फायदा असं नाही, साधकाला फायदा होतो त्याचा. औचिता अकस्मात जरी गायला लागला तरी त्याला परम अवस्था प्राप्त होते ते अवस्था प्राप्त. गाता पदोपदी जसं गोंदाटे अधिकाधिक वसंतता परम हरिकरण स्वानंदी अलौकिक नाचू लागले. त्या यांनी सांगितलं राजेंद्र दास महाराजांनी. त्यांनी कथा चालू होती आणि कथेत त्यांनी ध्रुव बाळाचं चरित्र सांगितलं. ध्रुव बाळाचं. आणि एक 12-13 वर्षाचा मुलगा ऐकायला होता. अरे त्यानं तिथून पुढे अन्न पाण्याचाच त्याग केला. मग ते सांगितलं त्यांनी. पुन्हा 8-10 दिवसात दुसरीकडे कथा होती, त्याच भागात पुन्हा कथे गेलो. तो मुलगा तिथं आला, त्याला तो दासच लागला. मला लोक म्हणे महाराज ते अन्न खाईन पाणी पिस. आणि त्यांनी सांगितलं, थोडक्यात सांगतोय मी त्याला भेटलो म्हणले तू खा हे खा ते काही. त्यानं सांगितलं आता मी भगवंताच्या भेटीशिवाय ध्रुवान जसं खाल्लं नाही तसं खाणारच नाही. मी वृंदावनला गेलो म्हणले वापस तो वृंदावनला आला 3 दिवस. मग तो म्हणजे मी तर त्याला आग्रह खाण्याचा केला, त्यानं माझ्या पुढे निश्चय केला पाणी नाही द्यायचं. आणि 3ऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं मी खोलीत झोपलेलो होतो म्हणले वृंदावनला, दुपारी अंग टाकलेलं होतं, पळतच आला म्हणले. आपण आरडायला लागला मोठ्यानं, उठा उठा बाबा. म्हणलं काय झालं म्हणे काय कृष्ण म्हणे कुठे कृष्ण आहे का तुमच्या बाजू रूप आहे. आणि तो कडकडून माझ्या समोर मिठी मारायला म्हणे मग तूच दिसायला. म्हणजे 1.5 महिन्यात त्याला भगवंतांनी डायरेक्ट काय दिली? भेट दिली. पण मग ती एका कथेत झालं त्याचं. कशामुळे झालं? त्याच्यामुळे झालं. ते तयार असते भूमी ती. आपली भूमी जर तयार व्हायची असेल तर आपल्याला तेच करावं लागेल. पण मग बाकी सगळ्या आशा सोडून काय व्हावं लागेल? करावं लागेल. आहे का नाही? आशा सोडून नाही केलं तर त्याच कथा आपल्याला ज्याची आशा आहे ते फळ काय करून देतात? मिळून देतात. देत नाही असं नाही. श्रोता सुखरूप होतो अशा प्रकारचं. गाता पदोपदी जसो गोंदाटे अधिकारी वसंतता परम हरिकरण स्वानंदी अलौकिक नाचू लागे. पावला पावलाला जर त्याचं वर्णन करायला लागलं तर निज सुख कोंदाटे आनंद कोंदाला मागे पुढे. असा आनंद कोणतो? आनंद हर्ष असा वसंडून वाहतो. आनंद अलौकिक स्वानंद त्याच्या जीवनात होऊन तो नाचायला लागतो. सारवणे दुजेपणाचे काल निर्सोने लौकिकाची लाल अहम भावे विन सहजन आनंदाचे भोजे अलौकिक नाचे. सारवणे दुजेपणाचे काज दुजेपणाचे काज साजूने सारुने दुसऱ्या कोणत्या इच्छा सारून ती केलं तर. आहे की नाही? इथं दुजेपणाचे काज म्हणजे द्वेष घेण्यापेक्षा दुजेपणाचे काज म्हणजे इच्छा. दुसऱ्या इच्छा काय केलेल्या आहेत त्यानं? सारलेल्या आहे. पुन्हा काय केलं? मग मला दुसऱ्या इच्छा सारायच्या म्हटलं की लोक निंदा करणार.
है की नाही? ज्यानं सगळ्या इच्छा सोडून भगवंताच्या भक्तीचा भजन करायला लागला, साधन करायला लागला, लोकनिंदा त्याची होणार होणार. मग निरसोनी लौकिकाची लाज, लौकिक लाजही त्यानं काय केली बहुत कामे मुझ नाही. आरा लोक एक सारिता तो पुढे उभेय. पण मी काय केलं, आले सारोनी आज मी टाकून आले सकळी, निरोबराई देतात, टाकून आले सकळी. टाकून यावं लागलं. तुकोबराई म्हणतात बरे झाले तुझे केले देवाई, लेकरे बाईल उपेक्षिली, आहे की नाही? बरे झाले नाही धरली लोकलाज, बरा आलो तुझ शरण देवा. बरं झालं देवा मी जे केलंय ते. निरसोनी लौकिकाची लाज, अहम भावे विन सहज, अहम भाव टाकून सहज आनंदानं तो नाचायला लागतो. जो मोले मदिरा खाय तो मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंद शेवला आहे तो केविराय महाराज उगला आवराला, आहे का नाही? जो मोले मदिरा खाय, अरे महाराज पैसे देऊन जे दारू पितात त्या दारूच्या नशेत ते नाचायला गायला लागतात, आहे का नाही? दारूच्या नशेत महाराज हे व्यसन आहे, खरे व्यसन आहे. आणि त्याला ती खरी नशा चढलेली, आहे का नाही? त्याला नशा चढली. ज्याला खरी नशा चढलेली असते त्याला का भविष्याचा विचार नसतो, त्याला लोकलाजेचा विचार नसतो. पण खरी काय चढलेली आहे? नशा. आपल्या भक्तीची खरी काय चढलेली नाही, नशा चढली विचार. निरसोनी तो मदिरानंद नाचे गाय, जेने ब्रह्मानंद सेविला आहे, ज्यांनी आनंद सेवन केलाय, ब्रह्मानंद सेवन केलाय, तो कस काय गप राहील? त्या आनंदात तो नाचणारच आहे ना, गप कस करायचं? याला घेतो लोकबाई येतात, स्वये नाचे ब्रह्मोन्मादता, लोकमान्यता पिशाच्या आगोद पंडिता सहजा न कळे. याला की लोकबाई येतात, सोय नाचे ब्रह्मोन्मादता. महाराज बाह्य दृष्टीनं आतून त्याला ब्रह्मानंद प्राप्त झालेला असल्यामुळे त्या आनंदानं तो काय करायला लागतो? नाचायला. लोक काय म्हणतात त्याला? पिसा म्हणतात, येड लागलं म्हणतात त्याला. कशाची भक्ती? काशी भक्ती असते का? मग ते नाचायची, नाचायलाच लागला. लोक पिशाचे म्हणतात, आहे का नाही? अरे हा बोधू पंडिता सहज न कळे, अज्ञाने काय कळे? चांगल्या चांगल्या ज्ञानाला भक्तीचा आनंद काय होत नाही, कळत नाही. तर सामान्याला काय कळणार आहे? त्याची आणि बोधाची कथा ऐक सांगेन. पण आता एक भगवंता वाचून सर्वता त्याशी लौकिकता दिसेना. आता त्याला जे ज्ञान प्राप्त झाले ते कशा प्रकारचं ज्ञान आहे ते ज्ञान तुला सांगतो म्हणताय. भगवंताशिवाय त्याला दुसरा लौकिक कोणताही दिसत नाही. ब्रह्म उन्माद परमानंदे, जवजव पाहे स्वानंद बोधे, तवतव चरान चर पूर्णानंदे, देखे स्वानंद कंदे दुमदुमेत. ब्रह्म उन्माद परमानंदे, तो परमानंद त्याला प्राप्त झालेला असल्यामुळे त्याच्या ठिकाणी उन्माद येतो, आहे का नाही? आणि अशा उन्मादानं जिकडे जिकडे तो पाहायला लागतो, ज्या ज्या ठिकाणी तो पाहायला लागतो त्याला स्वानंद बोधे, जे आपलं ज्ञान झालेलं आहे तोच आपला आनंद सगळीकडे काय व्हायला लागतो? अवघ्याची त्रिलोके तिन्ही लोक, त्याला कुठलंच दुःख राहत नाही. चराक्षर आनंदानं भरून जातं, आनंदानं गोंधळ भरलेला आहे. पृथ्वी आप तेज वायू नव, देखे हरिरूप स्वयंभ, भूता महाभूताचे डिंबन न देखे भिन्न कोंबाने अभिन्नत्वे. मग पंचमहाभूत असतील किंवा महाराज कोणी जीव मात्र असतील, पंचमहाभूताचं कार्य असेल, हे सगळं त्याला अभिन्नत्वानं काय दिसायला लागतं? ब्रह्म दिसायला लागतं. जेविन मिळविता मिळा, पाहता जैसा केळीचा कळा, स्वय विकासे फळा दळा ते वस्तू ते पंचाळा भूत भौतिक. कशा प्रकारचं त्या महात्म्याला आता सगळं ब्रह्म दिसायला लागतं. ज्याप्रमाणे दुसरी कोणतीही सामुग्री न मिळवता केळीचा कोंब, आहे का नाही? केळीच्या कोंबातून काय यायला लागतात? फळं यायला लागतात. म्हणजे फुलं येत नाही त्याला. केळीत फुल येतं काय? ज्या केळी लावले त्याला माहिती असते. पाहिलं नाही फुल येते का काय? केळीचा जो कंद आहे का बाय, त्यात आतमध्ये लाकूडच नाही, त्याला सगळी सालच आहे. पण साल जरी अनेक असल्या तरी गाभ हा काय दिसतो? एक दिसतो. आणि त्याचं डायरेक्ट फळच दिसतो. तसा गाभ हा एक.
तसं हे विश्व म्हणजे अनेक जीवाच्या सालीनं बनलेले आहे, पण मुळात त्याचा गाभा काय एक आहे. तसा तो महात्मा सगळ्या बाजूला जरी वेगळं पाहत असला तरी तो वेगळं दिसत नाही, त्याला ते काय दिसतो, एक गाभाच दिसतो. आणि मग त्याचं फळ त्याला काय मिळतं, ब्रह्मानंद. सारखा जिकडं तिकडं आनंद आनंद मिळतो. पंचभौतिक वेगळे वेगळे असतील, पण ते त्याचं त्याला एकच रूप दिसतं. जेवे कांतोनिया रंध्रसळे स्फटिक दीपक रोहांग मिळे चितारिले अश्वगत दळे ती भासती सोजोळे आतुलेली दीपे जेवे कांतोनिया रंध्रसळे स्फटिक दीपक अंग मिळे. एखादा स्फटिकाचा घर बनवलेले आणि त्याच्यात काय लावलेलं आहे, दिवा लावलेला आहे. आणि स्फटिकाचा तो किंवा स्फटिक ग्रहात भिंतीवर दिवा लावला आणि त्याच्या भिंतीवर अनेक काय काढले, चित्र काढले, आहे का नाही. काय काही सांगते, एखादी काचाची भिंत आहे आणि काचाच्या भिंतीवर वेगळे वेगळे हत्तीचे याचे त्याचे वगैरे काय काढले, चित्र काढले. पण ते काचाच्या भिंतीवर चित्र जरी काढलेले असले तरी आतला दिवा त्याला प्रकाशित करणारा असतो, ते स्वयंप्रकाशित नसतात. त्याला काय असतो, आतला दिवा. आणि जो ज्ञाता पुरुष आहे, तो ज्ञाता पुरुष काय करतो, आतल्या दिव्याच्या प्रकाशाने हे काय व्हायला लागले, प्रकाशित व्हायला लागले. तसा तो ज्ञानी महात्मा सगळ्या या चित्रांना पाहत असताना ते चित्र पाहत नाही, तर त्याच्या आतला काय पाहतो, प्रकाश पाहतो. की आतल्या प्रकाशाने ते काय व्हायला लागले, प्रकाशित व्हायला लागले. मग केवी सोम सूर्यादित्यच शक्ती, मग सूर्याची शक्ती तेज असो किंवा चंद्राचं तेज असो, हे चित्र येतं. आणि त्या चित्राला तेज देणारा कोण आहे, तो परमात्मा आहे. का वन्नी वन्नी अग्नी असेल, नक्षत्र लखलखीत जे दिसतात, तेज हुताशना हो, याच्याच महातेजना. मग या सगळ्याच्या दैदिप्यमान करणाऱ्या वस्तू आहेत आत्मज्योती सतेज. कशामुळे सतेज आहे, त्या आत्मज्योती, आतल्या प्रकाशानं, आत्मप्रकाशानं त्या काय आहे, आत्मज्योतीमुळे ते काय आहेत, सगळ्या प्रकाशित आहेत. युक्ती मिळविता द्रव्यांतर अग्नि परिभाषे पुष्पाकार ते वस्तू सोलेला साचरण रवी चंद्राकार नानात्वे भाषे, ऐका नाही. मला युक्ती मिळविता द्रव्यांतर अग्नि परिभाषे पुष्पाकार, एखाद्या जाळण्याचा जे पदार्थ येतो, ऐका नाही, कोळसे असतील, लाकूड असेल, हे असेल, अशा प्रकारचे वेगळे 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 पदार्थ जर एका जागी केले आणि त्याला वेगळा वेगळा अग्नी लावला आणि असा बाजूला ठेवला तर तो फुलासारखा काय होतो, सगळीकडे दिसायला लागतो. जरी तो फुलासारखा तसा पुष्पाकार दिसायला लागतो, तेवी त्याप्रमाणे वस्तू सोडीला अग्नीच फुलासारखा दिसावा, तसा वस्तूच मूळ आत्मज्योतच या फुलाच्या रूपाने सगळी काय झाली. मुळात तो प्रकाश कशाचा आहे, आत्मज्योतीचा आहे. हे आपल्या नित्य अनुभवाला येतंय, फक्त आपण त्याचं काय करत नाही, आहे का नाही. नाही आपल्याला माहित नाही का, मला आतला जर तेज निघून गेलं तर हे आपल्या दररोजचं पाणी आपले याला आपण पेटवून घेतो की याचं स्वतःचं कोणतं काय नाही, तेच नाही. अरे अशा प्रकारचे पृथ्वी गंधर्पे सोयाचे तो गंधुस्कस्तूर यादी की भाषे ते भगवता सर्वत्र असे तरी सात्विकी दिशे अति प्रगत. काय पृथ्वीच मुळात गंध रूप आहे, पण ती पृथ्वी गंध रूप असलेली पृथ्वी फुलाच्या रूपाने गंध देते. ती स्वतः थोडी गंध, पृथ्वीत गंध आहे. पृथ्वीचा गुण काय आहे, गंध गुण आहे. पृथ्वीचा आकाशाचा गुण शब्द आहे का नाही. अग्नीचा गुण काय आहे, तेज आहे का नाही. तसा महाराज या पृथ्वीचा गुण काय आहे, गंध नावाचा गुण आहे. पण तो गंध श्वानाला जास्त येतो, त्याला घाणेंद्रिय काय लागतं, तीक्ष्ण लागतं, बरोबर आहे का नाही. आपल्याला येतो, पण पाऊस जर पडला तर पाऊस पडला वास यायला, किंवा लोखंड जर तापवलं, तापवून त्याच्यावर पाणी टाकलं तर लगेच त्याचा काय येतो, वास येतो. पृथ्वीचे लोखंड म्हणजे अशा प्रकारचा तो वास येतो. आपण महाराज तो गंध स्पष्ट रूपाने फुलाच्या माध्यमातून काय होतो, बाहेर पडतो. जसा पृथ्वीचा वास सुगंध फुलाधिक रूपाने बाहेर पडावा,
तस महाराज या मनुष्य जीव रूपी फुलानं सुगंध कोणाचा बाहेर पडलाय? देवाचंच रूप बाहेर पडले या सगळ्याच्या. पण सात्विकी दिशा अति प्रगट, पण सत्वगुणी जर अंतकरण असेल तर त्याला ते जास्त काय होतं? प्रकट दिसतं. अशा प्रकारचं आहे. याला जी सात्विका ठाई सत्व तेच देखे भगवत तत्व, सत्वे सत्वता महत्व नाते मान्यत्व हरिरूपे. म्हणून तर सत्व गुण्याच्या ठिकाणीच भगवंताचं भगवतत्व पाहिलं जातं. संत म्हणजे काय आहे? सत्वगुणी आहे. आणि सत्वगुणाच्या ठिकाणीच भगवंतत्व का पाहिलं जातं? कारण त्यांनी त्यांचं अंतकरण सात्विक बनून त्याचं काय केलेलं आहे? प्रागत्य केलेलं आहे. अशा प्रकारचं ते आहे. मला जर चोर पकडायचे असतील तर कोणत्या प्राण्याला आणतात? कुत्र्यालाच आणतात. का? त्याचं ते तीक्ष्ण आहे तेवढं इंद्रिय आहे का नाही? मला ते अंगावर घातलेले कपडे, त्या कपड्याचा सुद्धा त्या कुत्र्याला काय येतो? म्हणजे पहा तुम्ही, प्रत्येक माणसाच्या शरीराचा वास पण वेगळा वेगळा आहे. आपण म्हणतो नाक वेगळं, तोंड वेगळं, चेहरा वेगळा आहे. प्रत्येक माणसाच्या अंगाचा गंध सुद्धा काय आहे? वेगळा आहे. नाही तर वेगळा गंध नसता तर कसं काय पकडला असतं? आहे का नाही? अशा प्रकारचे पृथ्वी जळावरण आहे, त्याचे चतुसमुद्र नावला आहे. तैसे देवाचे अंग आहे दिशा, ते वाच्य होई दश दिशा. महाराज पृथ्वी पाण्यानंच भरलेली आहे, पण समुद्राच्या रूपाने ती काय झालेली आहे? पाणी प्रकट झालेले आहे. नाहीतर पृथ्वीच्या सगळ्या बाजूने काय भरलेले आहे? पाणी भरलेले आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. समुद्राच्या रूपाने ते दिसत राहत. असं का नाही? तसं पूर्व पश्चिमादी योग, दश दिशांचे दिव्यभाग ते देवाचे अंग तद्रूप श्रीरंग स्वयंभाषी. तसं पूर्व पश्चिम दश दिशा देवाचंच अंग आहे सगळं, आहे का नाही? आणि त्या महात्म्याला तद्रूप भाषी, आपल्याला न भाषी. कारण आपण तेवढ्या त्या पदापर्यंत गेलेलो नाही. तृण दुर्वादर बद्रोम देखोनी म्हणे हे हरीचे रोम, अनोळ काय अति विषम निजांगी सर्व समारी रूप पाहता. मग गवताची काडी असेल, दुर्वा असतील, दर्भ असेल, वेगळं वेगळं आपल्याला दिसतं, नाही का नाही? पूजा करायची असेल तर काय, ते यज्ञ करायचं असेल ते आणावं लागतात ना, काड्या याच्या आणा त्याच्या आणा, ते आपल्याला वेगळं वेगळं दिसतं. पण मला त्या महात्म्याला सगळं काय दिसतं? हरीची असा हरिदाही दिशा, आहे का नाही? सगळं हल्लो. ते प्रेमानंद बाबा सांगू लागले. एकदा मी चाललो होतो म्हणजे असं गंगेच्या तीराला भजन करत, एक मदिरा पिलेला माणूस होता आणि पिंपळाचं मोठं झाड होतं, त्याच्या तोंडात पिढी होती म्हणजे, आणि तो पिंपळाच्या बुडावर लग्न करत होता. मला राग आला म्हणजे, कारण पिंपळी भगवंताची काय विभूती आहे. गवाराय सुद्धा म्हणतात वड पिंपळ न वृक्ष. वड आणि पिंपळ सामान्य काय नाही तर वृक्ष नाही. गाव नव्हे द्वारावती, रणछोड नो हे मूर्ती, वड काय वृक्ष नवत, वड पिंपळ वृक्ष नवती, मोक्ष देणे दर्शने. हे सामान्य नाही वड पिंपळ, आहे का नाही? मला राग आला म्हणजे मी गेलो म्हणले, अरे पिंपळ त्याच्यावर लोक करतो, ते देवाची विभूती आहे. ते म्हणलं हे बाबा तू संन्यासी आहे म्हणे. हो, त्यावेळेस ते संन्यास धर्मात होते. म्हणले हो म्हणे का रे? पिंपळ काय आहे? देव आहे. आणि पिंपळावर मुतणारा देव नाही का? मी देव नाही का? तो देव आहे आणि मी देव नाही का? ते म्हणजे मी कानच धरली आणि त्या लोटांगण घातलं, गुरु झाला आणि तुला भगवत दुसरी प्राप्त झाली ना, मला संदेश होऊन नाही झाली. म्हणजे एखादा महात्मा काय असतो महाराज, आपल्याला राग येतो पण आपल्याला कोणी, पण महात्म्याचं अंतकरण पवित्र असल्यामुळे ते कोणाकडूनही काय घेतात. त्या भास्करगिरी महाराजांनी सांगितलं बघ, त्यांनी सांगितलं मी एका लग्नाला गेलो म्हणजे शिष्याच्या संदेशी महात्मा लग्न नाही काय नाही, लग्नाला गेलो आणि भाजी टाकलेली होती म्हणजे लग्नात सगळे उन्मत. एक जण आला म्हणले बूट गेट घालून दार 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 माणसातून आला आणि जाता जाता लाथ म्हणून गेला बाबाला. बरं लाथ आणि हल्ली लागली तर पुन्हा मागही पाहिलं नाही, काहीच नाही. तो शिष्य होते, ए बाबाला लाथ मारतो का? बाबाला लाथ मारतो, माग दर्शन घेत नाही, बाबाला लाथ मारतो. तू माग फिरून पाहिलं त्याला म्हणला बाबा येतो म्हणजे बाबाला लग्नाला कशा यावं? तो म्हणला बाबा येतं, बाबानं लग्नाला कशाला यावं? ते म्हणजे खरे गुरु केलं त्याला. तेव्हापासून शपथच खाली की आपण संन्यासी लोकांच्या लग्नाला कशाला जायचं? केटर काय लग्नाला जायचं नाही. म्हणून ही दृष्टी त्यांना प्राप्त झाली. महात्मा तो गुरुम्या केला असाचे महाराज. त्याला सगळं काय दिसायला लागतं?
ब्रह्मात्म दृष्टीत ब्रह्म दिसायला लागतं, वेगळं 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 काही दिसत नाही. महाराज असा महात्मा आहे ना, असा महात्मा. कधी कधी आपल्याला वाटत महाराज काय देवाची पूजा नाही, देवाला हार घालत नाही, देवाला हे करत नाही, असं आपल्याला वाटल. पण त्याच्या तो एवढा आनंदात असतो की त्याला देवही वेगळा दिसत नाही, फुलंही वेगळी दिसत नाही, देवाची पूजाही वेगळी दिसत नाही. महाराज जे जे दृष्टी दिशेत येते हरिरूप पूजा ध्यान जप त्याची नाही, पण ते करतात. तरी करतात. का करतात? कारण यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे सरोजनः सयत प्रमाणं कृते लोकस्तदनु येत वडील जे जे करती तयानाम धर्म ठेविती. मग त्याची अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्माते न संडावे. ऐका नाही. म्हणून काय ते तुकोबाराय म्हणतात ना, अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करूनी दाबीची अंगी. ते त्यांना करायची गरज नाही, पण आपल्यामुळे करतात. पण जास्तीच आनंदात असते एखाद्या वेळेस तर त्यांचे जे आवडत नसल्यावर मग ते करणारही नाही. आपण असे उन्मत्त झाले असं म्हणायचं काही कारण नाही, त्यांची ती अवस्था आहे. जैशा आपल्या आंघोळ्या गणिता दिसते वेगळ्या परी आस्ती लागल्या सोय सगळ्या अखंड अंगी. महाराज आपले बोट पाहिजे ते वेगळे वेगळे दिसतात, पण एकाच शरीराला लागलेले आहेत. ते काय वेगळे वेगळे आहेत का? दिसताना वेगळे दिसतात. देवी वनवल्ली दर्भत अंग देखोनी म्हणे हे हरीचे अंग अनन्य भावी लगन भिन्न भाग देखेना. तसं झाड वल्ली दर्भ काय जंगल सगळं पाहून तो म्हणतो हे देवाचंच अंग आहे, वेगळं काही नाही. अशा प्रकारचं जे वटाच्या पारंब्या लोंगणी वाहती वडती वेगळ्या त्याही वटरूपे संचल्या मोठत्व मुकलिया म्हणून वडाच्या पारंब्या वेगळ्या वेगळ्या दिसतात. मग त्या वडापासून वेगळ्याच वड्याच झाल्या. त्या वडाचंच एक काय आहे? अंग आहे. देवी चैतन्यापासून ओग निघाले सरिता रूप अनेक तेही चैतन्य घनचांगांची रूपे सांग सद्वाहती. तसं मूळ चैतन्यापासून हे सगळे जीवरूपी ओघ काय झालेले आहेत? निघालेले आहेत, पण ते त्याच्यापासून वेगळे झालेले नाही, ते चैतन्य रूपच आहे. अशा प्रकारचं चांगलं त्याला समजलेलं असतं. हो का चंद्र बिंबी अमृत दैशे बिंबी बिंब रूप होऊन असे देवी भगवंती संसार भाषेन भजन विश्वासे भवद्रूप. चंद्र बिंबी अमृत दैशे चंद्राच्या बिंबामध्ये अमृत आहे आणि ते अमृत पृथ्वीपर्यंत येतं, पण त्या मूळ बिंबापासून ते वेगळं झालेलं नसतं. अशा प्रकारचं ते आहे. तसं बिंब नाही तुटे तो उदका छायेची ती नाका सरी त्याची काय करू नका तुम्ही, गणितात धरू नका ते छाया. अशा प्रकारचं देवी भगवंताचा संसार त्याच्यापासून वेगळा नाही. असं भजन विश्वासे, पण हे कशाने घडलं सगळं? भजन विश्वासे. असे वेगवेगळे भाग पाहता उल्हासे जाऊ सांग तो अवघे उघडे जग ते कोणी सांग सोय झाला. असं ज्यावेळेला त्याला अनुभव होतो सगळीकडे तो आनंदाने पाहत राहतो. सगळं उघडे जग, सगळं जग त्याला काय झालेलं असतं? स्वतः तो झालेला असतो. याला ही सर्व भूताचे ठाई अनन्य शरण कैसा पाही लवण देश सागरा पायी ठाई ठाई जडून टाकी. आणि म्हणतो प्रत्येक जीव मात्राच्या ठिकाणी कसा अनन्य शरण असतो, कसा अनन्य शरण. जसं मीठ सागराला शरण गेलं, लवण जैसे सागरा पायी मीठ सागराला शरण गेलं, तर शरण गेलं तर ते वेगळं राहिलं नाही. अशा प्रकारचा तो सगळ्यापासून वेगळा राहत नाही. तेच मुंगीही देखोनी जा हरिरूपी वंदी आपण मशकास अनन्य शरण घाली लोटांगण बहुत रूपी. मग मुंगी असो, चिलट असो, हत्ती असो, कुणी असो, ऐका नाही त्याला मग काय गीतेतला श्लोक त्याला ते सगळं काय वाटायला लागतं. मग ऐका नाही ब्राह्मणो कवी हस्तिनी सुनीचैव शोभाकेच पंडिता सम दर्शनाः. सगळं त्याला काय दिसायला लागतं? मग ते तमश की हा मशको हा गजू की हा शोपचू हा दिजू अशा प्रकारच्या आहे का नाही. मग तया बंधू कोण कायाचा द्वेष्या कौन तयाचा मीच ऐसा दयाचा निश्चय झाला. असा 100% त्याचा निश्चय झाला. मग तिथं कोण त्याचा कोण, स्वतः कोण, वेगळा कोण, हत्ती कोण, ब्राह्मण कोण, गोर खर चांडाळ श्वान अतिनिंदचे हिनदीन जे भगवत रूप दे कोणी पूर्ण घाली लोटांगण आनंद भावे. मग गाय असेल, गाढव असेल, चांडाळ असेल, कुत्र असेल, अतिनिंद्य जे असतील ते भगवत रूप पाहून त्यांना तो काय घालतो? लोटांगण घालायला लागतो. आणि अनन्य भावानं हरिरूप देखे पाषाण
भगवत रूपी वंदित ऋण जंगम स्थावराधिका शरणन घाली लोटांगणची देखते भावे. मग दगडालाही तो लोटांगण घालेल, झाडालाही लोटांगण घालेल, तृणालाही लोटांगण घालेल. जंगम स्थावर काय जे काय असेल ते करता हरिनाम स्मरण कीर्ती एकाएकी एवढी प्राप्ती झाली म्हणशी काही शर्यती ऐकन रूपती तो भाऊ. तुम्ही असं म्हणसाल राजा की देवाचं नाव घेता घेता एवढं कसं काय झालं, नुसते ते हरिनाम कीर्तनाला एवढी अवस्था कशी प्राप्त झाली, ती कशी झाली ती आहे. करता पूजा विधी विधान का श्रवण स्मरण कीर्तन सर्वदा चित्ते ऐक्य भावना पूर्ण पूर्ण प्राप्ती जाण त्याची वरी. करता पूजा विधी विधान विधीनं जशी पूजा सांगितली आहे तशी पूजा करत असताना किंवा श्रवण करत असताना किंवा स्मरण कधी श्रवण करायचं, केलेल्या श्रवणाचं स्मरण करायचं, कधी कीर्तन आहे का नाही. कधी तो कीर्तन एकटा असला तर कीर्तन स्मरण करेल, काही वक्ता भेटला काही भेटले तर तिथं काय करेल, श्रवण करेल. अशा प्रकारचं श्रवण कीर्तन स्मरण असं ज्या वेळेला तो सगळं काही करायला लागतो. आणि कीर्तन करत असताना ज्याची सर्व काळ पूर्णतः भावनांची ऐक्याची असते. म्हणजे मी जे ज्याचं भजन करायलोय तो मी वेगळा नाही, पहिली तर भावना मी तो एक आहे. मग हळूहळू हळूहळू पुढच्या भावना येत जाते आणि पूर्ण प्राप्ती त्याला होते. ऐके वेदे हा चक्रवर्ती ऐशी जेते भगवत भक्ती ही पाशी विषय विरक्तीने ये धावती गोवत्सने आहे. ऐक राजा, अशी भक्ती ज्याच्या जवळ आहे भगवंताची त्याच्या पाजवळ विरक्ती येते. कशी येते, जसं गाईजवळ वासरू येतं, वासरू सोडलं की कुठं जातं, गाईजवळ. तसं ज्याच्याजवळ भगवंताची भक्ती आहे त्याच्याजवळ काय येतं, वैराग्य येतं. या स्वदेवी जावळी फळे तेव्हा नेणे रेरा वेगळे देवी भक्ती विरक्ती एके काळे भक्त तेने बळे बळिष्ठ होती. महाराज भक्ती किती महत्वाची आहे. ज्याच्या जीवनात भक्ती आली महाराज फळ असले, जुळी फळ म्हणजे सारखी एकाच आंब्याची फळ महाराज सारखे जर फळ असतील तर ते फळ येरा वेगळे नेणे त्याचा जो स्वाद आहे तो एकापेक्षा वेगळा होऊ शकत वेगळा होतो वेगळा होत नाही. तसं भक्तीचा आणि वैराग्याचा एक स्वाद आहे. तिसऱ्या जरी वैराग्य फळ वेगळं आणि भक्तीचं फळ वेगळं वाटत असेल तर दोन्हीचा स्वाद काय एकच आहे. हा स्वाद घेतला की तो स्वाद आला पुढे भक्तीने धरिले अति मागे ज्ञान वैराग्य धर्म येतात. आपले जर आले नाही तर आपल्याला अजून भक्तीनं हातात धरलेलं निश्चितच आहे त्याचं. जर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अरे काय कधी कधी ते आपण करत राहतो वेगळं आणि होत राहतं वेगळं. कधी कधी मला साधकाला माहिती नसते याच्यातून ते मिळायचं म्हणजे करत राहिलं का मग ते पुढं 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 तसं येत जात. अशा प्रकारचं म्हणजे आता याच स्पष्टीकरण जरा मला असं द्यायला कठीण झालंय म्हणून मी दिली. ते भक्ती विरक्ती एके काळे भक्ती केली की वैराग्य काय होतं, येतच वैराग्य. एकाच काळात येतं ते नाथ महाराज म्हणतात. खरी भक्ती हातात धरली की तेच वैराग्य असतं. भक्तीचंच नाव दुसरं काय दिले नाथ महाराजांनी, वैराग्य. काही वेगळं नाही, वैराग्य येतच. आणि मग भक्त तेने बळिष्ठ होतील. भक्तच्या बळाने काय होतात, मग बलवान होतात. हळूहळू हळूहळू ते बळ काय होत जातं, मिळत जातं. जे भक्ती आणि विरक्ती नांदो लागत ती सहज स्थिती त्याची पूर्ण प्राप्ती. काय झालं एकदा मला कसं आंतरिक थोडा त्रास होऊ लागला. मग मी एका महाराजांनी विचारलं, आपल्या इकडं नाव नाही सांगणार तुम्हाला, मोठ्या महात्म्या विचारलं म्हणजे माझ्या म्हणतात किंवा मला असा असा त्रास व्हायला लागला. असं का व्हायला लागलं तर ते त्यांनी काय मला ते समाधान झालं नाही. त्यांना ते म्हणजे मला सांगताच अगोदर ते सांगायलाच त्यांना त्यांच्या लक्षात आणून द्यायला टाइम लागू लागला. म्हणजे लक्षात आलं की हे मी राहू बाबा बाबाला फोन केला, गेलो म्हणलं बाबा असं व्हायला लागले, अशा प्रकारचा त्रास व्हायला लागलाय. बाबाने एका क्षणातच त्याचं निरसन केलं. बाबा म्हणजे तो त्रास नाही, ते निष्काम कर्माचं फळ आहे. ते त्रास नाही म्हणजे आनंद मानायचा म्हणे. नारळ फोडा म्हणे घरी जाऊन द्यावा. जर असं जर खरं होत असेल, त्यांनी पुन्हा शब्द वापरला, त्याचं ते तसं कडक काय. असं जर खरं होत असेल तर जाऊन द्यावा नारळ फोडा म्हणे घरी. हे निष्काम कर्माचं काय मिळायला लागलंय, फळ मिळायला लागले. आपल्याला माहिती नसतं हे काय येतं आणि ते येत राहतं. कशामुळं, आपलं कर्म आपण करत राहिले ते बरोबर येत राहतं. ते बरोबर एक एक काय होत राहतं, येत राहतं.
फलवान होतात फक्त त्याच्यामुळं. जड भक्ती आणि विरक्ती नांदू लागते. परमार्थाचा अनुभव नाही असं नाही बरं का. क्षणाक्षणाला पावला पावला अनुभव येईल. फक्त परमार्थाचे अनुभव काय करता येत नाही, सांगता येत नाही. परमार्थाचे अनुभव सांगितले पण सिद्ध महात्म्यांनी सांगितले. अशा प्रकारचं ते आहे. साधकाने जर परमार्थाचे अनुभव सांगितले तर ते अनुभव काय होऊन जातात, स्वतःच बंद. त्या एक पायरी खालीच उतरतो तो. परमार्थातले अनुभव सांगितले की एक पायरी पुन्हा तो काय होतो, खालीच उतरतो. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा जे आपले अनुभव सांगितले असतील ते सांगण्याची भावना त्यांची एकच आहे की मागच्यांना या काय मिळावं, बळ मिळावं. आणि जे ग्रंथात लिहिलंय त्यातला एकही अनुभव काय नाही, फटाकाच काय लिहिते. आणि त्यांनी अनुभव भोगून लिहिले, त्या पायऱ्या वाचून लिहिलेल्या नाही. जे नाथ महाराज तुकोबारायांनी लिहिले ते कोण्या वेदात वाचून लिहिलेलं नाही. अनुभव त्यांच्या अंगी आले. तर पावला पावला त्यांना जे अनुभवलंय तेच त्यांनी काय केलंय, लिहून ठेवलंय. आणि जे जे त्या पावलावर चालले मला तेच अनुभव येतात, दुसरे अनुभव नसतात, ते तेच येत असतात. मला सांगा, एक जण इथून तळणी मार्गे लोणारला गेला, त्या पहिल्या जाणाऱ्याला पहिली तळणी लागली, आपला देवठाणा लागला, आणि मागून जाणारा पहिली तळणी लागणार आहे का? देवठाणाच लागणार आहे. पण मग देवठाणा लागणारच नाही का? तसा परमार्थात जो पुढे गेले, सिद्ध झाले आणि त्यांनीचे जे अनुभव त्या मार्गाला चालले, त्या कालावर गेले की तो कल येणारच. त्या एवढ्या किलोमीटर गेले की ते गाव येणार नाही, येणारच. जोपर्यंत ते गाव येत नाही तर मग आपण कोणाला तरी फोन करून विचारावं की गाव येईना, तुम्ही सांगितलेला रस्ता चुकला का? निश्चित आपला काय चुकलेला आहे, मग रस्ता चुकलेला आहे. तेवढ्या पावलावर ते गाव तिथं ते यायलाच पाहिजे. तर मग आपण आपला मार्ग काय व्यवस्थित चालू. याचाच ते अनुभव सगळ्यांचे सारखे असतात. संसारातले अनुभव सगळ्यांचे सारखेच येतात. घटना वेगळे आहेत, अनुभव एकच येतात. परमार्थातले सगळ्या साधकांचे अनुभव एकच. आणि म्हणून तर ग्रंथ बदलायचं काम नाही, कारण अनुभव सगळे काय येतात, कारण सिद्धांतात बदलत नाही. अनुभव तेच आहेत, सिद्धांत घटना वेगळे आहेत, पण अनुभव काय सगळ्यांचे एकच आहेत. काय अनुभव आहे संसारातला? रडत बसणं. दुसरा काय अनुभव आहे संसारातला? घटना वेगळ्या वेगळ्या असतील रडण्याचे कारण, पण रडणं हे अनुभव सगळ्यांचा काय एकच. कोणाच्या डोळ्यातूनच अनुभव एकच आहे. म्हणून सगळे अनुभव परमार्थातले इकडले सारखे. इकडले अनुभव आपल्या परमार्थाच्या मार्गक्रमात जर संसाराचे अनुभव येत असतील तर समजा आपला संसारिक मार्गक्रम चालू आहे. आणि परमार्थ संसार करताना जर परमार्थातले अनुभव येत असतील तर समजा आपला काय चालू आहे, परमार्थ. जड भक्ती आणि विरक्ती नांदू लागायची सहज स्थिती. आणि मग त्या महात्म्याच्या भक्ती आणि विरक्ती दोघी सहज नांदायला असतात. भक्ती जिथे नांदते तिथे विरक्ती नांदते, ते त्याची पूर्ण प्राप्ती. आणि मग तिथंच काय आहे, पुन्हा पूर्ण प्राप्ती. दासीच्या स्थिती सर्व दारावी. जशा दाशा राबतात तशा सगळ्या स्थित्या भक्तीच्या घरी काय होतात, मग राबत राहतात. यापरी भगवत भक्ती पूर्ण दाटुके त्रिजगती भक्ता घरी नांदी प्राप्ती भक्त विरक्ती निज योगे. अर्थात भगवत भक्ती पूर्ण बलवाने या तिन्ही लोकात, पूर्ण बलवाने सगळ्या स्थित्या प्राप्त करून द्यायला. भक्ता घरी नांदे प्राप्ती, प्राप्ती शेवटची अवस्था आहे ती भक्ती. तिथं भक्तीच्या ठिकाणी नांदत राहते. भक्ताच्या भक्ती घरी नांदते. भक्ती विरक्ती अनुभव प्राप्ती तिन्ही एकेकाळी होती. ऐकरा केरायती स्थितीने विशदोक्ती सांगेन. विरक्ती भक्ती अनुभव प्राप्ती तिन्ही एकेच काळी होती. भक्ती, भक्तीने विरक्ती आणि त्याच्यातून अनुभव हे तिन्ही काय होतात, त्याला एकदम प्राप्त होतात. ते कसे प्राप्त होतात, ती विधी स्थिती काय असते, कशा प्रकारचे ते सांगतायत. जैशी की जे भगवत भक्ती तैशीच होई विषय विरक्ती. तदनुसार अनुभव स्थिती ती भक्त पावती ती शिक्षणी. जशी भगवंताची भक्ती केली की विषयाचं काय यायला लागतं, वैराग्य. विषयाविषयीचं काय येतं, वैराग्य. की विषयाचं वैराग्य होणार. आता व्यंकट स्वामी महाराज एका गावात कीर्तनाला गेले, 4 वाजताच गेले म्हणे. गेले त्या काळात काळपदाला वेगळं होतं. चला म्हणून वांब्या खायला, वांब्या भाजल्या. आता त्या वांब्या चोळायच्या सहज आणि फुकायच्या खायच्या. व्यंकट स्वामी महाराजांनी पहिली वंबी चोळली, खाल्ली, दुसरी चोळली, खाल्ली, आणि तिसरी अशी चोळू लागली, टाकून दिली. हॅट म्हणजे उठले निघाले का ते. म्हणजे याच्यात इतका टाइम घातला तर नरकात चांगला लागला. कशा वंबी खाण्यात त्याच्यात काय टाइम चालला.
आपल्याला वाटतं त्याच्यात काय टाइम चाललाय. त्याचं म्हणजे या खाण्यात इतका जर सायास केली आणि टाइम घातला तर कुठं जावं लागेल, नरकाला. हे कोणा दिली वैराग्य त्यांना? भक्तीला दिलं. मग त्यानं ते वैराग्य दिलं, विषय विरक्ती. आणि मग विषय विरक्ती झाली की तदनुसारे अनुभव स्थिती. तदनुसारे जेवढी विषयाची विरक्ती तेवढा अनुभव. जसं जेवढं मी त्याविषयी उदाहरण सांगितलं होतं, जेवढं हवा निघत गेली तेवढं पाणी काय होत राहतं, भरत जातं. तसं जेवढं जेवढं वैराग्य वाढेल तेवढा तेवढा अनुभव काय होत जातो. असं नाही एकदम वैराग्य एकदम अनुभव, तसा कुठून होईल? जशी जशी विरक्ती तसा तसा त्या आनंदाचा काय येत जातो, अनुभव येत जातो. तदनुसार अनुभव स्थिती ती भक्त पावती ती शिक्षणी. आणि मग एका क्षणात काय होऊन जातं, समर विषयाचं वैराग्य आणि सगळ्यात आनंदाची काय होऊन जाते, प्राप्ती होऊन जाते. जेविका भुकेली यापाशी ताटवाडीले षडरशी तो पुष्टी तुष्टी क्षुधानाशी जेविका सुगराशी सोयीची. बाई उदाहरण दृष्टांतनाथ महाराजांनी दिलंय. मला भूक लागलेली आहे, ताट पुढे आलेलं आहे, तर घासा घासाला तृप्ती काय होत जाते, एकदम थोडी होती. 7 भाकरी 8 भाकरी खाणारा असला तर काही एकदाच 8 भाकरीची भूक जाते का? जात नाही. असं नाही, प्रत्येक घासाला पहिल्या घासानं तृप्तीचं काम चालू केलंय, पण पूर्ण तृप्ती शेवटच्या घासाला. पहिल्या घासानंच काय केलेलं, तृप्तीचं काम चालू केलेलं आहे. तेच हळूहळू हळूहळू होत राहायचं. फक्त घास खाणं बंद करायचं नाही. घास खाणं बंद केलं की मग तृप्तीचा आनंद मिळणार नाही. जितुका जितुका हे जे ग्रास तितुका तितुका क्षुधेचा नाश. तितुकाची पुष्टी विन्यासन सुखे उल्हास तितुकाची. जेवढा जेवढा घास घेतला, 2 काम करतं महाराज तो घास. एक तर भूक घालवतं आणि तृप्ती देतं. भूक घालवतं आणि तृप्ती देतं. तितकाच पुन्हा अंगात बळ वाढत राहतं, सुख वाढत राहतं. पुष्टी तुष्टी क्षुधनाशनी जेवी एके काळी येते तिन्ही. भोक्ता पावे सोय भजनी देवी भगवत भजनी भक्त्या देत्रिकू. काय करतात, अन्न शरीरात पुष्टी देतं. तुष्टी म्हणजे समाधान देतं आणि भुकेच्या काय करतं, नाश करतं. तिने देत राहतं. तसं एका साधकाला भक्ती वैराग्य आणि अनुभव या हळूहळू एका एका घासाला ती तृप्ती काय भजनानंदाने ती होत राहते. सद्भावे करता भगवत भक्ती भक्ती विरक्ती मग वत प्राप्ती. तिन्ही एके काळे होती नाही शिवयुक्ती जाणी जिराया. सद्भावे करता भगवत भक्ती. सद्भावनेनं जर भगवंताची भक्ती केली तर काय होतं, भक्ती विरक्ती आणि भगवत प्राप्ती. भक्तीने विरक्ती आणि विरक्तीच्या नंतर भगवत प्राप्ती. लक्षण आहेत माझ्या, लक्षण आहेत भगवत प्राप्ती. भगवंत प्राप्त होईल का नाही अशा प्रकारचं मला आपल्याला देव भगवत प्राप्ती किती जवळ आली याचे लक्षण आहेत. शांतिरव्यर्थ कालत्वम असा एक श्लोक आहे बघा. शांतिरव्यर्थ कालत्वम म्हणजे काही लक्षणं सांगितले आपल्याला. अव्यर्थ कालत्वम एक क्षण काय घालावं वाटणं, व्यर्थ घालावं वाटणं. भगवंताच्या धामाविषयीचं प्रेम वाढायला लागलं, त्याच्या नामाविषयीचं वगैरे असे श्लोक आलेला आहे. त्याच्यात सगळं की अशा जीवनात जर आपल्या होत असेल तर भगवत प्राप्ती आता जवळ आली. ऐशा युक्ती जाणीची राया अशा प्रकारचं राजाची युक्ती आहे का नाही. भक्ती म्हणजे सर्वभूती सप्रेम भजन युक्ती प्राप्ती म्हणजे अपरोक्ष स्थिती भगवत स्फूर्ती आणिवार. भक्ती कशाला म्हणावं तर भक्ती म्हणजे सर्वतभूती सप्रेम भजन युक्ती. सगळ्या भूताच्या ठिकाणी भगवंत मानून भजन करणं ही भजनाची काय युक्ती आहे. आणि प्राप्ती म्हणजे अपरोक्ष स्थिती साक्षात ब्रह्मस्थिती प्राप्त होणं अशा प्रकारचं भगवत स्फूर्ती अनिवार्य. विरक्ती म्हणजे ऐशी पाहावं स्त्री पुत्र देहादी अहम भाव समोर जे ते वैवाव निवृत्ती निर्वाह या नाव. वैराग्य कशाला म्हणावं तर वैराग्य सांगताय स्त्री पुत्र देह आहे ज्याच्या आधी त्यानंतर स्त्री पुत्र सगळं जे काही देहाला चिकटून येतं त्याच्या ठिकाणी मिथ्यात्व दृष्टी प्राप्त होणं याचं नाव काय वैराग्य. ते सोडून देणं नाही ना. भागवतात असाच विषय आहे की साधकानं संसाराविषयी आसक्ती दाखवावी आतून काय असावं विरक्त असावं. आपल्याला असं आपणही म्हणतो आम्ही वरून वरून दाखवतो पण मग त्याचं कशावरून आपलंच आपल्याला परीक्षा कशावरून करावी तर जीवनातल्या सगळ्या साधनाचा नाश झाला तर येतकिंचितही दुःख होत नाही किंवा जीवनात सगळे साधन प्राप्त झाले तर येतकिंचितही आनंद होत नाही. तो विषयात राहून कोण आहे मग खरा
वैराग्यवान आहे का नाही? सगळ्याविषयी महाराज सगळ्याविषयीचा अहम जाऊन ते वाव होणं, मिथ्या होणं, याचं नाव काय आहे? वैराग्य. या परिभजनाची पोटी भक्ती विरक्ती प्राप्ती त्रिपुटी ऐक्य भावे सद्भक्ता उठी हरिभजन तिथी एकेची काळी. आणि अशा प्रकारे भक्ती विरक्ती आणि प्राप्ती ही त्रिपुटी त्या भक्ताला एकदाच प्राप्त होते. याला राजाने जैतार्थ आदरे करावे हरिभक्ती, त्याने अवश्य भगवत प्राप्ती उपसारणार्थी कवी सांगे. म्हणून राजा काय करावं? जीवनात येऊन हरीची काय करावी? भक्ती करावी. भगवंताची भक्ती जर केली तर भगवंताच्या भक्तीनं वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य प्राप्त होऊन भगवत प्राप्ती होते. आणि महाराज भगवत प्राप्ती केली की माणसाचं जीवन काय होऊन जातं? सफल होऊन जातं. म्हणून सगळ्यात महत्वाची काय आहे? हरिभक्ती. हरिभक्ती अत्यंत महत्वाची आहे. अशा प्रकारचं सांगताय. पुढं थांबा मुलं घडी ती मागं पुढे या पर्यायाने भक्ती जे सर्वदा सर्व भूती करती, जे भक्ती विरती भगवत प्राप्ती सहज पावती अनाशे, अशी अनन्य भक्ती ज्यांनी केलेली आहे सर्वदा करीती आणि सर्व भूती अनन्य होऊन भक्ती करीती, त्याला भक्ती विरती भक्त प्राप्ती सहज त्याला प्राप्त होते. राया भक्ती हरिभक्ती दिव्यांजन ते देवनी भक्त सज्जन साधे भगवत निधान नीच जन महायोगे. हरिभक्तीचं दिव्य अंजन डोळ्यात घालून भगवत रूपी ठेवा ते भक्त काय करतात? पाहतात. करिता ऐक्य भावी भक्ती उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती येणे होय संताची निवृत्ती भक्ता पूर्ण प्राप्ती परमानंदे. ऐक्य भावे भक्ती करिता भगवंताशी ऐक्य होऊन आणि मला अशी जर भक्ती केली तर काय होतं? उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती. सगळ्यात श्रेष्ठ असलेली शांती त्याला काय होते? प्राप्त होते. समाधान प्राप्त होतं. आणि मग त्याने वया संताची निवृत्ती, जे असत्य आहे मिथ्या आहे त्याची काय होऊन जाते? निवृत्ती होऊन जाते. भक्ता पूर्ण प्राप्ती परमानंदी आहे का नाही? भक्ताला परमानंदाची काय होते? प्राप्ती होते. काही जवळ नाही नाचतात. कोण सुख तया जीवाशी आनंद नाही राज्य मद घडी तया. तुकोबराय म्हणतात कोण तया सखे काय कोणती सोयरी आहे त्यांना? कोण सखी आहे? कोणतं राज्य आहे त्यांना? कोणतं राज्य? कोणतंच राज्य नाही. कोणताच आनंद आपल्या लौकिक दृष्टीचा आनंद त्यांच्याजवळ कोणताच दिसत नाही. आणि कोणताच आनंद नसताना सुद्धा ते काय करायला लागतात? न्याहाडीचे सुख या नावे कौतुक तुमची कृपा. भावेकर मराठी ज्यांना त्याच्यात खरा आनंद राहिला का ते विषयाचा आनंद म्हणजे विषय वाचून आनंद बघतात. आपण जर आनंद विषयाचा नेऊन देण्याचा प्रयत्नही केला आपल्याला वाटते बाबा याच्याजवळ नाही, यांना दिलं तर बरं वाटेल. त्यांना काय बरं वाटणार? आणि बरं वाटत असेल तर त्यांना तिकडं बरं वाटलेलंच नाही. त्या प्रेमानं बाबाला एका पंखा आणून लावला आणि सांगितलं बाबा पुन्हा काही लागतं का? ते म्हणजे जे दिलंय त्याचीच अडचण झाली. आता पुन्हा काय देतो? नित्यानंदा पुढे आनंद होतो. पण तू जे दिलंय त्याचीच मला काय झाली? पहिली अडचण झाली. आता पुन्हा काय? आता परत काही येऊ नको, काही असं आणू नको. दिलंय तो भावनेनं आणले तर हवा येथील माणसं राहू दे, पण पुन्हा काही आणण्याच्या भानगडीत पडू नको. अशा प्रकारचे भावे करता भगवत भक्ती भक्त मुक्तीही न वांछिती. मोक्षाची ते काय करत नाही इच्छा, तरी त्यापाशी चारी मुक्तीदास्य करते सर्वदा. ती इच्छा करत नाही तो, पण ती मुक्ती त्यांची काय करते? इच्छा करते का नाही? आणि सतत त्यांच्या चारी मोक्ष सेवा करत राहतात, दास्य करतात. हा भागवताचा निज महिमा अनुपम नाही उपमा. भावे गरजोनी पुरुषोत्तमान परमात्मा गरिमा पावले. हा महाराज भगवत भक्तीचा जो महिमा आहे त्याला दुसरी उपमा द्यायला नाही. आणि असा भावानं श्रद्धेनं जो भगवंताला बसतो त्याला श्रेष्ठ गती प्राप्त होते. अगाध भगवंताची भक्ती भक्तांची उत्कृष्ट प्राप्ती. ऐकता विदेह चक्रवर्ती आश्चर्याची ती चमत्कारला. कारण अशी भगवंताची श्रेष्ठ स्थिती ऐकून विदेही जनकाच्या मनात आश्चर्य निर्माण झालं. म्हणजे धन्य धन्य भगवत भजन हरिते कवी श्लोटांगण कायदा चालले स्पंदन रोमांचित नयन अश्रुपूर्ण झाले. राजा धन्य धन्य ती भगवत भक्ती आहे असं जनक म्हणाले. आणि त्या नवही महात्म्यांच्या चरणावर त्यांनी काय घातलं? लोटांगण घातलं आणि रडायला लागला राजा. मला जनक राजा रडायला लागले.
सगळ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा, सगळे रोम उभे राहिले. आनंद स्वेदे काप नाविक राहिला तटस्थ, सवेची झाला सावचित मने मी महंत न पुसता जाते. स्वानंद आनंद स्वेदे, आनंदानं सगळं शरीर काय व्हायला लागलं, थरथर थरथर कापायला लागलं. काही क्षण तटस्थ राहिला, शांत राहिले. काही वेळ पुन्हा सावध झाले. आणि महाराज अशा प्रकारचे ते राजा त्या अष्टसात्विक भावाला भोगायला लागले. आनंद त्यांच्या हात ओसंडून व्हायला लागला. ऋषी मंडळी बसलेली पाहून त्यांच्या त्याला महाराज असा आनंद तो पूर्ण अशा का अति काकुलती नेत्र उघडून पाहिजे नृपती बैसरी ते कोणी मुनी पंक्तीने अतिशय चित्ते सुखावला. पुन्हा डोळे उघडले, पुन्हा संत महात्मे पाहिले. आनंद तेने संतोषी डोलत म्हणे पूर्ण प्राप्त भगवत भक्त जगे कैसे कैसे विचारत ते चिन्ह समस्त पुसोप आहे. आता राजानं अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला की अशा आनंदाला झालेले जे भगवत भक्त आहेत, पूर्ण प्राप्तीला गेलेले जे भगवत भक्त आहेत, ते जगी कैसे कैसे विचारत, जगात त्यांचं आचरण कसं असतं आहे का नाही, त्यांचं वागणं कसं असतं. स्थितप्रज्ञ का भाषा समाज केशव शीत देखील प्रभाषित किंवा शीत वर्जित तेच अर्जुन म्हणजे देवा असे अभिप्राय वागवा. मी पुषणाता सांगावा कृपानिधी तेच अच्युत म्हणे सुखे जे तू काय कीर्ती तुझ निके ते पुष पाहून मी ते मनाचेनी या गोरे पारते मनितले श्रीकृष्णाचे काय म्हणी पेस तिथं प्रज्ञा ते ओळखो केवी तो कैशनी चिन्हे अशी जे काय कैशनी रूपे विलसे देवा सांगावे आईशे लक्ष्मीपती तो कौने स्थिती असे पण त्या कैशनी रूपी विलसे. त्याचं वागणं कसं असतं, त्याचं राहणं कसं असतं, त्याचं बोलणं खाणं कसं असतं, अशी जी स्थिती आहे त्याची जगात वागण्याची पद्धत आहे, ती रीत आहे, ती कशी असते, ती चिन्ह समस्त पुसोप आहे. ती लक्षणं आता मी काय करतोय तुम्हाला विचारतोय. अशा प्रकारचे राजांना ती लक्षणं विचारले आणि त्याचे राजाने इथं आता पुढच्या श्लोकात लक्षणं विचारले आणि पुन्हा त्या महात्म्यांनी त्याचे उत्तर दिलेले आहेत. तर भक्ता पूर्ण प्राप्ती सुगम ऐकता राजाने वाला परम तो भक्त चिन्ह अनुक्रमण समूळ सर्व पुसत भक्ताला सहज भगवत प्राप्ती होते. हे लक्षण राजाने ऐकले आणि त्यांचं कसं लक्षण असतं ते विचारलं. विदेह म्हणे स्वामी मुनी पूर्ण प्राप्ती आकळोनी ते भक्त कैसे वर्तते जनिंती लक्षणे श्रवणी लेवा मत. महाराज असे विदेह स्थितीला प्राप्त झालेले महात्मे पूर्ण प्राप्त झालेले महात्मे या जगात कसे विचरण करतात, कसे राहतात, भक्त लक्षण भूषणतेने मंडित करा श्रवण सावध ऐकता संपूर्ण होई जे आपण भगवत प्रिय. ते भक्ताचे लक्षण कसे अंगावर त्यांचे अलंकार असतात, त्या लक्षणाचे ते कसे अलंकार लिहून राहतात ते मला ऐकवा. आणि ते कशा करता ऐकवा, ते जर सावधतेने ऐकणाऱ्यानं ऐकले तर होई जे आपण भगवत प्रिय. त्यांचे महाराज सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी जोडावे. त्यांचे लक्षण ऐकले तर आपल्याला भगवंताविषयीचं प्रेम निर्माण होतं. त्यांचा कोण धर्म कोण कर्म कैसे वर्तते भक्तोत्तम हृदय धरुणी पुरुषोत्तम त्याचे बोलणे वर्म ते कैसे त्यांचा धर्म काय त्यांचं कर्म काय ते वागतात कसे महाराज देवाला हृदयात धरून ते बोलतात कसे ते त्याचं वर्म आम्हाला सांगा. कोणे परी कशी स्थिती हरिभक्त हरीश प्रिय होती ऐशिया लक्षणाच्या पंक्ती समूळ मजप्रती सांगितले स्वामी. कोणत्या स्थितीत असतात हरिभक्त देवाला कसे प्रिय होतात, त्यांचे लक्षणाचे काय त्यांचे लक्षण असतात ते सगळे मला सांगा. विदेहाच्या प्रश्नावरी संतोषी जे मुनीश्वरी कवी दाखवता जो कार्य तो बोलावल्या वय खरी सरसावला. महाराज विदेह जनकाचे हा प्रश्न ऐकला आणि संतोषी जे मुनीश्वरी त्या सगळ्या ऋषींना तिथं काय झालेला आहे, आनंद झालेला आहे का नाही. आणि त्यांच्यात जो सगळ्यात धाकटा भाऊ आहे त्या 9 मध्ये हरी नावाचा त्यांनी त्या आता उत्तर द्यायला काय केलेली आहे, बोलायला सुरुवात केलेली आहे. पुंडलिक हरी विठ्ठल